मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणामध्ये महायुती सरकारनं मोठ्या मनानं त्या सल्लागार कंपनीला माफ केलंय. सरकारचं मन फार मोठं आहे, विशाल आहे. सगळ्या दोषी अपराध्यांना माफ करण्याची क्षमता त्या मनामध्ये आहे. आणि हा प्रकार पाहिल्यानंतर तो जानबुद्धोरे आरोप चित्रपट आठवला. भाजपच्या राज्यामध्ये अशा घटना अनेक घडत आहेत, ज्यामुळे हा चित्रपट अधिकाधिक समर्पक होतोय. एखादी अशा तऱ्हेचा अपघात घडला, माणसं मेली की मोठ्या राणा भीमदेवी थाटामध्ये यायचं आणि घोषणा द्यायच्या, कठोर कारवाई केली जाणार आहे, काळ्या यादीमध्ये टाकू, एकालाही सोडणार नाही. मग छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करायच्या, त्यांना अटक करायची, मग सांगायचं की चौकशी सुरू आहे आणि वाट बघायची की जनतेच्या विस्मृतीमध्ये ही घटना कधी जाईल. आणि जसं तर काही काळ गेला की मग राजरोसपणे मागच्या दारानं नाही, पुढच्या दारानं त्यांना प्रवेश करवायचा. हाच प्रकार इकडे घडलेला आहे. आता त्या कंपनीनं माफी मागितली, सरकारनं मोठ्या मनानं माफ केलं. परंतु ज्यांचे प्राण गेले त्यांचं काय हो, त्यांच्या परिवाराचं काय, त्यांना न्याय मिळाला का? आणि ज्या पद्धतीनं हा बेफिक्रीपणा या कंपनीने दाखवलाय त्याचं काय? निश्चितपणे ह्या अत्यंत वेदनेनं प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. हा जो निलाजरेपणा, हा कोडगेपणा या सरकारमध्ये आलेला आहे, जनतेच्या न्यायालयामध्ये याला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे.